हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? आज विद्यालयामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर म्हणजे संगणक आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे अ कॉम्प्युटर सिस्टम, संगणकाचे सिस्टम. आणि या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत कीबोर्ड बद्दल. असे तर आपण कीबोर्ड बद्दल बरेचसे डिस्कशन ऑलरेडी केलेले आहे, जसे की कीबोर्ड काय आहे, इनपुट का आउटपुट डिव्हाइस? येस, कीबोर्ड एक इनपुट डिव्हाइस आहे. तर कीबोर्डचा वापर आपण कशासाठी करतो हे आपण पाहिलेलं आहे. कशासाठी आपण कीबोर्डचा वापर करतो? येस, कीबोर्डचा वापर आपण टायपिंग साठी करतो किंवा कोणतीही माहिती कॉम्प्युटरला देण्यासाठी आपण कीबोर्डचा वापर करतो. त्यामुळे कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड मध्ये किती टोटल कीज असतात? कीबोर्ड मध्ये टोटल 101 कीज असतात. म्हणजे स्टँडर्ड कीबोर्ड मध्ये दोन टाईपचे कीबोर्ड असतात. एक स्टँडर्ड असतो, एक मल्टीमीडिया असतो. ओके, तर नॉर्मल कीबोर्ड मध्ये 101 कीज असतात. तर कीबोर्डचा शोध कोणी लावलेला? क्रिस्टोफर लॅथम शोल्स. या कीबोर्डचा इन्व्हेन्शन यांनी केलेलं क्रिस्टोफर लॅथम शोल्स. हे आहे क्रिस्टोफर लॅथम शोल्स. ओके, तर कीबोर्डचा शोध लावलेला आणि तर कीबोर्डचा शोध कोणी लावलेला? कीबोर्डचा शोध क्रिस्टोफर लॅथम शोल्स यांनी लावलेला. तर हे आहे क्रिस्टोफर लॅथम शोल्सचे पिक्चर. ओके, तुम्ही पाहू शकता. तर कीबोर्ड ऍक्च्युली पूर्वीच्या काळी आपण टाईपरायटर मध्ये पण कीबोर्ड पाहायचो. तर तिथं सुद्धा कीबोर्डचा उपयोग व्हायचा. तर टाईपरायटर मध्ये पण कीबोर्डचा उपयोग आपण टायपिंग साठी करायचो आणि आता कॉम्प्युटर मध्ये पण कीबोर्डचा उपयोग आपण टायपिंग साठी करतो. तर या ज्या 101 कीज आहेत त्या वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये आपण भाग करतो त्यांचे. जसे की काय काय कीजचे प्रकार आहेत? न्यूमरिक कीज, स्पेशल कीज, फंक्शन कीज, अल्फाबेट कीज, नेव्हिगेशन कीज. ओके, तर न्यूमरिक कीज काय असतात? न्यूमरिक म्हणजे काय? येस, न्यूमरिक कीज म्हणजे नंबर कीज, ज्याच्यावरती आपण नंबर टाईप करू शकतो, ज्याच्यामुळे त्यांना म्हणतात न्यूमरिक कीज. आता न्यूमरिक कीज काय असतात? त्या दोन सेट मध्ये असतात कीबोर्ड वरती. एक असतात अल्फाबेट कीजच्या वरती आणि एक असतात अल्फाबेट कीच्या राईट साइड. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे फक्त एक सेट आहे न्यूमरिक कीचा, राईट साइडला नाहीये, पण इथं राईट साइडला सुद्धा न्यूमरिक कीज आपण पाहू शकतो. ओके, तर नेक्स्ट आहे आपले स्पेशल कीज. स्पेशल कीज मध्ये काय येतं? जसं की ही कॅप्सलॉक की, शिफ्ट की, ओके, कंट्रोल की, CTRL की, अल्ट की किंवा स्पेस बार की, एंटर की. तर या आहेत स्पेशल कीज. तर याचा वेगवेगळा उपयोग आहे. जसं कॅप्सलॉक कीचा उपयोग काय असतो? तर कॅप्सलॉक की आपण कॅपिटल लेटर टाईप करण्यासाठी वापरतो आणि एंटर कीचा उपयोग काय असतो? तर एंटर की आपण नेक्स्ट लाईन म्हणजे नेक्स्ट ओळीवरती आपल्याला जर सेंटेन्स वरती जायचं असेल तर आपण एंटर कीचा उपयोग करतो. ओके, आणि स्पेस बार तर आपण स्पेस देण्यासाठी यूज करतो. तसेच शिफ्ट, कंट्रोल आणि अल्ट याला म्हणतात कॉम्बिनेशन की. कॉम्बिनेशन कीचा अर्थ काय? की शिफ्ट, CTRL, कंट्रोल आणि ALT अल्टर की या 3 कीज ज्या आहेत या सिंगल आपण यूज करू शकत नाही, कारण की याचा सिंगल काही उपयोग नाही.
जर तुम्हाला या कीचा उपयोग करायचा असेल तर तुम्हाला या की बरोबर आणि दुसरी कोणतीही की यूज करावी लागते. ओके, जसे सपोज आपलं कॅप्स लॉक जर ऑफ असेल आणि आपल्याला हे जे लेटर्स आहेत ABCD हे जे लेटर्स आहेत ह्यांना जर आपल्याला कॅपिटल मध्ये जर टाईप करायचे असेल तर आपण शिफ्ट आणि ती की वापरतो जेणेकरून ते कॅपिटल मध्ये येते. ओके, तसंच कंट्रोल कीचा उपयोग पण जसं काही आपल्याला जर सेव्ह करायचे असेल सपोज फॉर एक्झाम्पल असे भरपूर फायदे आहेत कंट्रोल कीचे. पण एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून कंट्रोल एस ही की आपण सेव्ह करण्यासाठी वापरतो. तसेच कंट्रोल CTRL C ही की आपण कॉपी करण्यासाठी वापरतो. ओके, तर अशा पद्धतीने या कंट्रोल शिफ्ट आणि अल्टचा पण उपयोग होतो कॉम्बिनेशन की म्हणून. अल्ट F4 चा पण फायदा होतो. फंक्शन कीज असतात, ह्या आहेत फंक्शन कीज. ओके, तर अल्ट आणि समजा F4 हे जर आपण प्रेस केलं तर जे आपण ऍप्लिकेशन प्रोग्राम वापरत आहे ते क्लोज होतं. ओके, आपण नॉर्मली असे क्लोज वरती आपण क्लिक करतो आणि आपला प्रोग्राम क्लोज करतो. तसेच आपण कीबोर्डच्या सहाय्याने सुद्धा कोणताही प्रोग्राम क्लोज करू शकतो. ओके, त्याच्यासाठी आपण शॉर्टकट की वापरतो Alt+F4. आता मी जस्ट म्हणलं शॉर्टकट की, तर शॉर्टकट की म्हणजे काय? काय असेल शॉर्टकट की म्हणजे काय? आपण शॉर्टकट कशाला म्हणतो? शॉर्टकट म्हणजे आपल्याला कोणतेही काम जर इझी किंवा सोप्या पद्धतीने जर करायचे असेल त्यासाठी आपण काय करतो? शॉर्टकट यूज करतो. तसेच कॉम्प्युटरमध्ये कीबोर्डमध्ये पण आपण शॉर्टकट कीज यूज करू शकतो. तर यालाच म्हणतात शॉर्टकट कीज. जसं Ctrl+S सेव्ह करण्यासाठी किंवा Alt+F4 हे कोणताही प्रोग्राम बंद करण्यासाठी. तुम्ही माऊस यूज न करता कोणताही प्रोग्राम बंद करू शकता. ओके, तर इथे तुम्ही कीबोर्ड वरती पाहू शकाल की इथे 2 शिफ्ट कीज आहेत, 2 कंट्रोल कीज आहेत आणि 2 अल्ट कीज आहेत. ओके, तसंच आणि एक स्पेशल की आहे बॅकस्पेस आणि डिलीट. ओके, तर डिलीट आणि बॅकस्पेस या दोन्ही कीजचा उपयोग असा आहे की आपण काहीही लेटर किंवा काही जर डिलीट करायचे असेल किंवा आपल्याला जर मुजवायचे असेल तर आपण बॅकस्पेस किंवा डिलीट कीचा उपयोग करतो. ओके, मी तुम्हाला दाखवणार आहे की याचा कसा आपण उपयोग करू शकतो. आणि नेक्स्ट आहे फंक्शन कीज. फंक्शन कीजचा उपयोग वेगवेगळ्या तऱ्हेने होतो, ते पण आपण डिस्कस करूया. अल्फाबेट कीज आहेत, या सगळ्या अल्फाबेट कीज जसं ABCD याला म्हणतात अल्फाबेट कीज. तर किती अल्फाबेट कीज असू शकतात? येस, 26 म्हणजे 26 अल्फाबेट कीज, कारण A to Z 26 लेटर आहेत. ओके, तर नेक्स्ट आहे नेव्हिगेशन कीज. आता नेव्हिगेशनचा अर्थ काय असतो? नेव्हिगेशन म्हणजे दिशा दाखवणे किंवा आपल्याला एखादी मूवमेंट करवण्यासाठी मदत करणे. ओके, तर या नेव्हिगेशन कीज कोणत्या? जसं इथे तुम्ही पाहू शकता 4 ॲरो कीज आहेत, याला म्हणतात नेव्हिगेशन कीज. ओके, अप ॲरो की, डाऊन ॲरो की, या सगळ्या नेव्हिगेशन कीज म्हणजे ॲरो कीज, होम की, एंड की, पेज अप, पेज डाऊन. तर या सगळ्या नेव्हिगेशन की कर्सर आपल्या डॉक्युमेंट मध्ये मूव्ह करण्यासाठी उपयोगी पडतात. जसे अप ॲरो की, जी वरची ॲरो की आहे ते कर्सरला वरती घेऊन जाते, खालची ॲरो की कर्सरला खाली घेऊन येते. तसंच पेज अप पेज डाऊन म्हणजे आपलं डॉक्युमेंटचं जे पूर्ण पेज आहे ते अप डाऊन होऊ शकतं. ओके, तर तुम्हाला जस्ट एक डेमो दाखवणार आहे मी मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये की आपण सगळ्या कीज कशा यूज करू शकतो. याच्यासाठी आपण
मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करूया. तर इथे तुम्हाला मी कीजचा वापर करण्यासाठी हा ऑन स्क्रीन कीबोर्ड वापरते. ओके, ऑन स्क्रीन कीबोर्ड म्हणजे काय असतो? आपण स्क्रीनवरतीच कीबोर्ड यूज करू शकतो. हा प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला मिळेल. याच्यासाठी तुम्हाला ऑन स्क्रीन कीबोर्ड ओपन करावा लागेल. ओके, तर ही नॉर्मल कीज आहेत, या मी टाईप करते. जस्ट क्लिक केल्यानंतर आपण इथे टाईप करू शकतो. ओके, तसेच इथे एंटर की प्रेस केल्यानंतर बघा, हा जो कर्सर आहे, कर्सर म्हणजे काय? ब्लिंकिंग लाईन, एक लाईन ब्लिंक होतीये, त्याला आपण कर्सर म्हणतो. तर एंटर प्रेस केल्यावर काय होईल ते पहा. एंटर प्रेस केल्यावरती काय झालं? कर्सर जो आहे तो खाली म्हणजेच नेक्स्ट लाईनला आला. ओके, आणि कॅप्स लॉक, जर आता आपण कॅप्स लॉक ऑन केली तर इथे कॅप्स लॉक ब्राउन झालं. तर याच्यानंतर तुम्ही सपोज हे सेम जर लेटर टाईप केले तर तुम्ही पाहू शकता की इथे आपली कॅप्स लॉक की ऑन नव्हते, त्यावेळी आपले लेटर्स जे होते ते स्मॉल मध्ये आले, आणि इथे आपण कॅप्स लॉक की ऑन केली तर हे लेटर्स आपले कॅपिटल मध्ये आले. ओके, नेक्स्ट एंटर. आता समजा तुम्हाला कॅप्स लॉक बंद करायचा आहे. आता आपलं कॅप्स लॉक बंद आहे, आणि आता जर मी काही लेटर्स टाईप करते तर काय होतं? हे लेटर्स स्मॉल मध्ये येतात. आणि समजा सेम लेटर मला विदाउट कॅप्स लॉक म्हणजे कॅप्स लॉक ऑन न करता जर कॅपिटल मध्ये करायचे असतील तर शिफ्ट ऑन ठेवा आणि हे लेटर्स तुम्ही टाईप करू शकता. शिफ्ट ऑन करून आपल्याला प्रत्येक लेटर साठी शिफ्ट ऑन केली पाहिजे. शिफ्ट ऑन नाही राहणार. अगेन शिफ्ट एस, अगेन शिफ्ट ई, शिफ्ट वाय, शिफ्ट एच. ओके, आणि शिफ्ट कीचा काय वापर होतो? एक कॅपिटल लेटर्स टाईप करण्यासाठी आणि शिफ्ट कीचा वापर होतो हे जे वरचे जे सिम्बॉल आहेत ते टाईप करण्यासाठी. ओके, जसे तुम्ही पाहू शकता इथे नंबर कीज वरती सिम्बॉल्स आहेत. जसे 1 वरती काय आहे? उद्गारवाचक चिन्ह आहे. 2 वरती @ चिन्ह आहे, याला हॅश चिन्ह म्हणतात, याला डॉलर, याला पर्सेंटेज चिन्ह म्हणतात. आपण टक्केवारीसाठी हे चिन्ह वापरतो. तर मला जर हे चिन्ह वापरायचं असेल, समजा कॅप्स लॉक बंद आहे, तर ज्यावेळी आपण ही की जर वापरली तर 5 आलं, आणि शिफ्ट आणि 5 जर आपण प्रेस केलं तर काय येतं? टक्केवारीचं चिन्ह. ठीक आहे, तर आता सांगा की शिफ्ट बरोबर जर मी 8 प्रेस केलं तर काय येईल? शिफ्ट ऑन केलं आणि 8 जर प्रेस केलं तर काय येईल? येस, स्टार येईल, कारण की 8 वरती काय आहे? स्टार आहे. ओके, तसंच ह्या 9 वरती बघा आपलं कंस आहे, आणि 0 वरती पण एक कंस आहे. ओके, तसंच इथं जर समजा तुम्ही इथे बेरीजचं चिन्ह आहे आणि इथे इक्वल टू चिन्ह आहे. जर तुम्हाला इक्वल टू म्हणजे बरोबरचं जर चिन्ह तुम्हाला जर टाईप करायचं असेल तर तुम्ही काय करता? नॉर्मल ही की प्रेस करता, आणि जर वरचं चिन्ह जर बेरीज तुम्हाला करायची असेल तर तुम्ही शिफ्ट आणि बेरीज करता. ओके, तर अशा रीतीने आपण कीज वापरू शकतो. आणि इथे बघू शकता तुम्ही, समजा माझा कर्सर इथे आहे तर बॅक स्पेस, याला म्हणतात बॅक स्पेस की. तर कर्सरच्या डाव्या बाजूला जे लेटर असतं ते जर आपल्याला रब करायचं असेल तर आपण बॅक स्पेस वापरतो, आणि उजव्या बाजूला जे लेटर असतं ते रब करायचं असेल तर डिलीट प्रेस करतो. तर इथं आता जर वाय आपल्याला डिलीट करायचं आहे तर कर्सरच्या डाव्या बाजूला वाय आहे, तर मी बॅक स्पेस यूज करते
आणि H हे उजव्या बाजूला आहे, त्याच्यासाठी आपण डिलीट करू. ओके, तर अशा रीतीने आपण हे दोन बॅकस्पेस आणि डिलीट यूज करू शकतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं वेगवेगळ्या टाइप्सच्या कीज आणि त्यांचे युजेस. ओके, थँक यू.